चला तर मित्रांनो, आज आपण अपरिमेय संख्या यांची ओळख करून घेणार आहोत. अपरिमेय संख्या या माहीत करून घेण्यापूर्वी परिमेय संख्येची ओळख असणे गरजेचे आहे. परिमेय संख्या या पूर्णांक संख्या असलेल्या संख्या असतात. परिमेय संख्या आपण अंश आणि छेदाच्या रूपामध्ये अशा पद्धतीने लेखन करतो. या संख्यामधील अंश हे पूर्णांक व छेद हे शून्येतर पूर्णांक संख्या असणे गरजेचे असते. तर या ठिकाणी आपण एक सोपी व्याख्या अशी करू शकतो, की अंश हा पी आणि छेद हा क्यू स्वरूपात जर लिहिला तर पी ही कोणती पूर्णांक संख्या असणे आवश्यक आहे. तसेच क्यू देखील पूर्णांक संख्या असणे आवश्यक आहे, परंतु तो शून्य सोडून असावा. शून्येतर पूर्णांक संख्या असणे गरजेचे आहे. अशा स्वरूपातील आपण संख्यांना परिमेय संख्या म्हणत असतो. या ठिकाणी आपण दोन परिमेय संख्यांची उदाहरणे घेऊया आणि यांचे दशांश रूपामध्ये भागाकार करून त्याचे उत्तर काय येते आणि त्यातील फरक काय असतो हे बघूया. या ठिकाणी आपली दोन परिमेय संख्येची उदाहरणे दशांश स्वरूपात सोडून दाखवलेली आहेत. जर आपण पहिली परिमेय संख्या बघितली तर या परिमेय संख्येची भागाकार सोडवताना बाकी शून्य राहिल्यामुळे हा भागाकार या ठिकाणी संपलेला आहे आणि या भागाकाराचं उत्तर आलेलं आहे 7.9375. दुसरं उदाहरण बघूया. ज्यावेळेस आपण 43/12 ही परिमेय संख्या दशांश रूपामध्ये भागाकार करतो तर या भागाकारामध्ये आपल्याला एक असं लक्षात येतं की हा भागाकार यामध्ये बाकी शेवटपर्यंत शिल्लक राहते आणि ज्यावेळेस आपण हा भागाकार पुढे सोडवतो तर यामध्ये 3चा भाग हा पुन्हा पुन्हा रिपीट होत जातो. याचाच अर्थ या ठिकाणी 3 हा भागाकार आवर्ती स्वरूपात पुढे येत राहतो. तर आपल्याला परिमेय संख्येची उदाहरणं सोडवताना दोन प्रकारचे भागाकार या ठिकाणी दिसून येतात. पहिला जो प्रकार आहे या भागाकाराच्या उत्तराला आपण खंडित दशांश रूप म्हणतो. तर या भागाकाराच्या रूपाला आपण अखंडित दशांश रूप म्हणतो. तसेच याला आवर्ती दशांश रूप देखील म्हटले जाते, कारण या ठिकाणी हा भागाकार पुन्हा पुन्हा रिपीट होत जातो. म्हणून याला आपण आवर्ती स्वरूपातील भागाकार असे म्हणतो. आपण आवर्ती स्वरूपात येणाऱ्या भागाकाराचं उत्तर 3.583 आणि 3च्या वरती अशी आडवी रेष मारून आवर्ती स्वरूपातील भागाकार या पद्धतीने दाखवतो. यावरून आपल्याला असा संबंध होतो की 3 ही संख्या आवर्ती स्वरूपात पुन्हा पुन्हा येत आहे. तर माझा या ठिकाणी एक प्रश्न असा आहे की आपल्याला खंडित दशांश रूपातील संख्या अखंड आवर्ती रूपात लिहिता येईल का? तर बघा, या ठिकाणी मी 16ने या शून्याला जर भाग देण्याचा प्रयत्न केला तर मला या ठिकाणी शून्याचा भाग देता येईल. 16 0 0. पुन्हा बाकी शून्य राहते. मी हा भागाकार पुन्हा पुन्हा शून्याचा भाग देऊन या ठिकाणी शून्याच्या आवर्ती रूपामध्ये पुढे पुढे लिहू शकतो. याचाच अर्थ खंडित स्वरूपातील जो दशांश जे स्वरूप आहे ते आपल्याला अखंडित स्वरूपात लिहिता येतं किंवा आवर्ती स्वरूपात त्याचा आपल्याला भागाकार पुढे करता येतो. तर हे आपल्याला परिमेय संख्येतील खंडित स्वरूपातील भागाकार आणि अखंडित स्वरूपातील दशांश भागाकार या दोन्ही गोष्टी समजणे गरजेचे आहे. तर या ठिकाणी आपल्याला खंडित दशांश रूप आणि अखंडित दशांश रूप असे हे दोन प्रकारचे दशांश रूपातील भागाकार आपल्याला लक्षात येतील. आपल्याला खंडित दशांश रूप हे अखंडित स्वरूपात देखील लिहिता येते आणि हे आपल्याला परिमेय संख्येचे दोन प्रकार असतात हे समजणे गरजेचे आहे. दोन्ही भागाकारांना आपण दशांश स्वरूपातील अखंडित भागाकार म्हणू शकतो. या दोन्ही उदाहरणांना आपण परिमेय संख्या असे संबोधित असतो. यानंतर आपल्याला याच्या पुढे अपरिमेय संख्या काय असतात हे कळण्यास सोपे जाईल. मित्रांनो, चला तर आता आपल्याला महत्त्वाच्या विषयाकडे वळायचे आहे. ते म्हणजे अपरिमेय संख्या म्हणजे नेमक्या काय असतात. आता आपण यापूर्वी अखंडित आवर्ती स्वरूपातील दशांश स्वरूपातील संख्या बघितल्या किंवा परिमेय संख्या बघितल्या आपण. तर आता मी या ठिकाणी काही उदाहरणे आपल्यासाठी लिहून दिलेली आहेत. तुम्ही थोडंसं त्यावर ऑब्झर्वेशन करा, निरीक्षण करा आणि याच्यामध्ये आपल्याला काय दिसते ते सांगा. तर पहिले उदाहरण बघूया आपण. 2.143 143 वर आडवी रेष मारलेली आहे. याचाच अर्थ काय होतो की 143 ही आवर्ती स्वरूपातील दशांश संख्या आहे. म्हणजेच पुढे हाच भागाकार
रिपीट होणार आहेत. दुसरं उदाहरण बघूया. 0.048 या ठिकाणी 0.048 या 2 अंकावरती आडवी रेष मारलेली आहे. याचा अर्थ हा भागाकार पुढे रिपीट होणार आहे, आवर्ती होणार आहे. म्हणजेच 48, 48, 48 अशा पद्धतीने त्याचं आवर्तन पुढे होत राहणार आहे. या भागाकारामध्ये बघा 1.90357415556 यावर मात्र कोणत्याही प्रकारचं चिन्ह दिलेलं नाही. म्हणजेच ही संख्या आवर्ती स्वरूपातील नाही. तसेच आपल्याला यापुढे हा भागाकार असाच चालू असताना दिसत आहे आणि हा भागाकार अखंडित स्वरूपातील आहे. याचं आपल्याला खंडित स्वरूपात लेखन करता येत नाही, कारण या भागाकारामध्ये बाकी वेगवेगळ्या प्रकारची शिल्लक राहते आणि भागाकार देखील वेगवेगळ्या अंकामध्ये पुढे चालू राहतो. पुढचं उदाहरण बघूया. 570.259 259 वरती आडवी रेषा आहे. ही आवर्ती स्वरूपातील दशांश संख्या आहे. या ठिकाणी 43.517 7 ही आवर्ती स्वरूपातील संख्या आहे. 7चा भागाकार हा पुन्हा पुन्हा पुढे होत जाणार आहे, हे आपल्या लक्षात येते. 6वे उदाहरण बघूया. 0.122514006 आणि हा भागाकार पुढे चालू आहे. अखंडित स्वरूपातील भागाकार आहे. तर ही दशांश चिन्हातील संख्या बघितल्यानंतर आपल्याला हे लक्षात येते की ही आवर्ती स्वरूपातील दशांश संख्या नाही, तसेच ती अखंडित स्वरूपातील आहे. तर आपण या 6 उदाहरणांचं ज्यावेळेस निरीक्षण करतो तर त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी 2 प्रकारच्या संख्या दिसून येतात. 1, 2, 4, 5 ही चारही उदाहरणे आपल्याला आवर्ती स्वरूपातील दशांश संख्या दिसून येतात. मात्र 3 आणि 6 नंबरच्या या उदाहरणातील ज्या संख्या आहेत त्या मात्र आवर्ती स्वरूपातील दशांश संख्या नाही. तसेच त्यांचे दशांश स्वरूपातील जे लेखन आहे ते सुद्धा अखंडित स्वरूपातील आहे. हा भागाकार पुढे असा चालू ठेवल्यास त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या संख्या पाहायला मिळेल. तर आपल्याला या ठिकाणी 2 प्रकारच्या दशांश स्वरूपातील संख्या दिसून येतात. तर यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल की ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते परंतु आवर्ती नसते, उदाहरणार्थ 3 आणि 6 बघा, त्या संख्यांना आपण परिमेय संख्या असं संबोधतो. तर या ठिकाणी या 4 संख्या परिमेय संख्या आहे व उदाहरण 3 आणि 6 मधील या 2 संख्या अपरिमेय संख्या आहे. आपल्याला परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्यातला भेद, फरक या ठिकाणी लक्षात यायला हवा आहे. परिमेय संख्या या आवर्ती स्वरूपात असतात किंवा खंडित स्वरूपात असतात. अपरिमेय संख्या या कशा असतात तर त्या आवर्ती स्वरूपात पण नसतात आणि त्यांचा भागाकार हा खंडित स्वरूपातील पण नसतो, अखंडित स्वरूपात असतो. तर अपरिमेय संख्येची संकल्पना समजून घेण्यासाठी आपल्याला या उदाहरणांचा चांगल्या प्रकारे अभ्यास करणे गरजेचे आहे. तर आपल्याला यापुढे अपरिमेय संख्येची उदाहरणे कोणती असतात हे माहीत करून घ्यायचे आहे. मी या ठिकाणी काही वर्गमुळामध्ये संख्या लिहिलेल्या आहेत. या वर्गमुळातील संख्या बघून आपल्या एक लक्षात येते की या संख्या काही पूर्ण वर्ग नाहीत. ज्यावेळेस आपण या संख्येचं वर्गमूळ काढतो तर आता मी या ठिकाणी वर्गमूळ त्याचं काय असेल ते कॅल्क्युलेशन करून आपल्यासाठी मी लिहून दाखवतो. हे अखंडित स्वरूपातील आपल्याला या ठिकाणी उत्तर पाहायला मिळेल. तर यावरून एक असं लक्षात येतं की ज्या संख्या पूर्ण वर्ग नसतात त्यांचं आपण जर वर्गमूळ काढलं तर त्यांचं उत्तर अपरिमेय संख्येच्या स्वरूपात येतं. तर हा भागाकार आपण जर बघितला, दशांश रूप बघितलं तर यामध्ये बघा 1 दशांश पुढे जे दशांश स्वरूपातील जे उत्तर आलेलं आहे ते कोणत्याही आवर्ती स्वरूपात दिसून येत नाही. तसेच त्याचं खंडन सुद्धा झालेलं नाही, अखंडित स्वरूपात आहे. अशाच प्रकारे जर आपण पूर्ण वर्ग नसलेल्या संख्यांची वर्गमुळे काढली तर आपल्याला अशा स्वरूपातील अपरिमेय संख्या या ठिकाणी दिसून येतील. तर आपण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पूर्ण वर्ग नसलेल्या संख्यांची वर्गमुळे ही नेहमी अपरिमेय संख्या असतात. आपल्याला अपरिमेय संख्या जर विचारल्या तर आपण ही उदाहरणे पटकन सांगू शकतो. मित्रांनो, आतापर्यंत आपण परिमेय संख्येची ओळख करून घेतलेली आहे, अपरिमेय संख्येची ओळख करून घेतलेली आहे. परिमेय संख्येचा संख्यांचा समूह आणि अपरिमेय संख्यांचा समूह हा
ज्या समूहात असतो त्या समूहाला आपण वास्तव संख्या म्हणतो. वास्तव संख्येच्या समूहामध्ये या दोन्ही समूहातील संख्या समाविष्ट असतात. त्यामुळे वास्तव संख्या हा दोन्ही संख्यांना समाविष्ट करणारा एक संख्या समूह आहे. तर आपल्याला या भागामध्ये परिमेय संख्या, परिमेय संख्येतील खंडित स्वरूपातील परिमेय संख्या आणि अखंडित स्वरूपातील परिमेय संख्या आणि आवर्ती स्वरूपातील परिमेय संख्या ह्या आपण या परिमेय संख्येत बघितल्या. त्यानंतर अपरिमेय संख्या काय असतात आपण या पाठामध्ये हा एक भाग बघितला. दोन्ही भागांना समाविष्ट करणारा, समूहांना समाविष्ट करणारा जो संख्या समूह, संख्या संच असतो त्यास आपण वास्तव संख्या म्हणतो. तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अपरिमेय संख्येची संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे कळाली असेल अशी अपेक्षा करतो. जर आपणास माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. व्हिडिओला सबस्क्राईब करून शेअर करण्यास विसरू नका. धन्यवाद. चला तर मित्रांनो, या अपरिमेय संख्या या घटकावर जर आधारित काही प्रश्न असेल तर आपण ते कसे सोडवायचे याबद्दल पाहूया. बघा या ठिकाणी स्वाध्याय दिलेला आहे. स्वाध्यायामध्ये या ठिकाणी काही परिमेय संख्या, काही अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या यांची उदाहरणे दिलेली अपरिमेय संख्या असणार आहे आणि वास्तव संख्या देखील असणार आहेत. या तक्त्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की जर एखादी संख्या परिमेय असेल किंवा अपरिमेय असेल तर ती वास्तव संख्या समूहात दोन्ही संख्याचा समूह येतो. धन्यवाद.